श्री गुरुचरित्र अध्याय 45. नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ घालविले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, तुमच्या कृपाप्रसादाने मला श्री गुरु चरित्ररूपी अमृत सेवन करावयास मिळाले. आता पुढील वृत्तांत सांगावा. सिद्ध म्हणाला, वत्सा, एके दिवशी नंदी नावाचा एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरास आला. त्याला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्याने आधी तुळजापुरात राहून 3 वर्षे भवानीची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. एके रात्री त्याला स्वप्न दृष्टांत झाला. भवानीने त्याला चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन उपासना करण्यास सांगितले. तेथे त्याने 7 महिने उपवास करून पुरश्चरण केले. त्या देवीने त्याला स्वप्नात येऊन सांगितले, तू गाणगापुरात जा. तेथे भगवान दत्तात्रेय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत. ते तुला बरे करतील. तेव्हा तो म्हणाला, मी तुळजा भवानीला साकडे घातले. 3 वर्षे खडतर तप केले. तिने मला तुझ्याकडे पाठविले. तुला प्रसन्न करून घेण्यासाठी मी 7 महिने व्रत केले. आता तू मला एका मनुष्याकडे पाठवित आहेस. कळले तुमचे देवपण. मला बरे करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही हेही कळले. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. तुम्ही मला निराश केलेत. त्यानंतर मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत येथेच पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून तो देवीद्वारी धरणे धरून बसला. देवीने त्याला स्वप्नात येऊन पुन्हा गाणगापुरास जाण्यास सांगितले व तो ऐकणार नाही हे लक्षात घेऊन तेथील पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन म्हणाली, तुम्ही नंदी ब्राह्मणाला घालवून द्या. त्याला देवळात येऊ देऊ नका. त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी त्याला मंदिरात येण्यास मज्जाव केला. ते म्हणाले, तुला मातेने सांगितल्याप्रमाणे कर. तिला त्रास देऊ नकोस. नंदी ब्राह्मणाचा नाईलाज झाला. त्याने उद्यापन केले. देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला. गावात आल्यावर त्याने लोकांकडे चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, स्वामी महाराज काल शिवरात्रीपासून ते संगमावरच आहेत. एवढ्यात मठात येतील. तू त्यांचे दुरूनच दर्शन घे. त्याप्रमाणे तो दूर थांबला व श्री गुरु येण्याची वाट पाहू लागला. काही वेळाने श्री गुरूंचे आगमन झाले. ते स्थानापन्न झाल्यावर शिष्य म्हणाले, गुरुदेव, सर्वांगी पांढरेकोट आलेला एक ब्राह्मण आपल्या दर्शनासाठी आला आहे. श्री गुरु म्हणाले, मला माहीत आहे. तो मनात संशय धरून आला आहे, पण त्याला बोलवा. शिष्यांनी त्याला बोलाविले. मठात प्रवेशताच श्री गुरूंची तेजस्वी मूर्ती आणि प्रसन्न मुद्रा पाहून त्याला भरून आले. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते म्हणाले, काय रे, देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना. ते ऐकताच ब्राह्मणाला श्री गुरूंच्या अंतरसाक्षीत्वाची खूण पटली. त्याने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, पापी आहे. मी आपल्याला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती आहात. भक्तांच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले आहात. तुम्हीच कैवल्यधनी. तुम्हीच शरणागतांचे निर्भयस्थान. धन्य आजचा सुदिन. तुमचे दर्शन घडले. मी पावन झालो. स्वामी, व्रतबंध आणि विवाह झाल्यावर ही व्याधी उद्भवली. माता पित्याने मला दूर लोटले. पत्नी माहेरी निघून गेली. लोकांची उपेक्षा सहावेना म्हणून गृहत्याग केला. तुळजा भवानीचे पाय धरले. चंदला परमेश्वरीला आळविले, पण माझे दुर्भाग्य, त्याही मला उबगल्या. अगदी शेवटी तुमच्या आश्रयास आलो आहे. आता मला देहाची चाड नाही. तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत असाल तर तसे स्पष्ट सांगा. व्यर्थ आशा लावू नका, कारण मी इतका निराश झालो आहे की आपण नाही म्हटल्यावर मी सरळ प्राणत्यागच करणार आहे. नंदी ब्राह्मण डोळ्यात पाणी आणून
श्री गुरूंना आपले हृदगत सांगत होता, ती त्याची आर्तता पाहून उपस्थित भक्तांनाही वाईट वाटले. श्री गुरूंना त्याची दया आली. ते जवळच उभ्या असलेल्या सोमनाथ ब्राह्मणाला म्हणाले, तुम्ही याला संगमावर घेऊन जा. याच्याकडून योग्य संकल्प करवून घ्या. याला स्नान घाला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा. याची जुनी वस्त्रे दूर टाकून द्या. नेसायला नवी वस्त्रे द्या. मग उद्यापनासाठी मठात घेऊन या. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सोमनाथाने नंदी ब्राह्मणाला संगमावर नेले. त्याच्याकडून संकल्प करवून घेतला. तेथे संगम तीर्थात स्नान करताच त्याच्या शरीराचा वर्ण पालटला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन होऊन सर्वांग सुंदर दिसू लागले. त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली. जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली. आपण व्याधीमुक्त झालो म्हणून नंदी ब्राह्मणाला खूपच आनंद झाला होता. तो श्रीगुरूंचा जय जयकार करू लागला. सोमनाथाने त्याला मठात आणले. तेव्हा त्याचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्रीगुरूंच्या अतर्क्य लीला कर्तृत्वाची प्रशंसा केली. नंदी ब्राह्मणाने श्रीगुरूंना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, तुझे सर्वांग कसे झाले आहे एकदा पहा बरं. त्यावेळी नीट अवलोकन करता मांडीच्या आतल्या भागाला थोडासा पांढरा डाग दिसला. तो पाहताच तो घाबरला. तो श्रीगुरूंना म्हणाला, महात्मन, हा डाग कसा राहिला? श्रीगुरू म्हणाले, येथे येताना तुझ्या मनात जो संशय होता त्यामुळे थोडेसे कोड राहिले आहे. पण चिंता करू नकोस. तू माझ्या स्तुतीपर कवित्व कर, म्हणजे हा डागही जाईल. नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला, गुरुदेव, मी अडाणी आहे. मला लिहिता वाचता येत नाही. मी तुमची स्तुती कशी करू? श्रीगुरूंनी त्याला मुख उघडून जीभ बाहेर काढण्यास सांगितली. थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी ज्ञानोदय झाला. त्याला प्रतिभाशक्ती प्राप्त झाली. तो मुक्त कंठाने श्रीगुरूंची स्तुती करू लागला. त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. या स्तवनामध्ये त्याने मनुष्याला किती कष्टप्रद रीतीने जन्म प्राप्त होतो, लहानाचा मोठा होताना त्याला कसे दुःख सोसावे लागते, तारुण्यात संसाराच्या मोहपाशात अडकून त्याची काय अवस्था होते, वृद्धापकाळी तो कसा हीनदीन होतो, याचे यथार्थ वर्णन केले. नंतर स्वतःच्या कर्मफलांना अनुसरून तो जन्म मरणरूपी चक्रात कसा अडकतो हे सांगून स्वतःच्या सुटकेसाठी तो काहीच प्रयत्न करीत नाही म्हणून खेद व्यक्त केला. कवनाच्या अंती श्रीगुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल सांगून गुरुकृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले. ते भावपूर्ण स्तवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्रीगुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली. ते कवित्व केल्याने गुरुकृपेने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले. त्यानंतर नंदी ब्राह्मण गाणगापुरात राहिला. श्रीगुरूंची अहोरात्र सेवा करू लागला. अध्याय 45 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने त्वचा विकार बरे होतील, काव्य प्रतिभा लाभेल.